हॅलो. हॅलो. कोण झांजे बोलताय का? हो बोलतोय. ते आपलं गाव कोणतं? खाटा पिंपरी, तालुका? आष्टी. तुमचं नाव काय? जिल्हा? तुमचं काय नाव? जिल्हा तुमचं नाव सांगा. सुशांत पूर्ण नाव सांगा. नेरकर. गाव काय करायचं गावाचं? तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला? काय दिले पाहिलं नाही तुम्ही? पाहिलं म्हणून तर कॉल केला ना, नाही तर असं काय गरज पडेल तुमची आम्हाला? बरोबर आहे. मग ती नाही, एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट कॉल करू नका, पुन्हा जास्त राडे होतील. तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना, तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण? मग बिगर तसं थोडं बोललोय. काय बोललं? काय तुम्ही स्टेटमेंट पाहिलेत का पूर्ण? एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला? ते न्यायाचे आहे कुठं? तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय? बोलतो काहीतरी मी, उत्तर द्या. ते चुकले काय किंवा चुकले त्यांच्यावर ते? काहीतरी बोलणं नाही, झालं शिवाजी म्हणूनच महाराज प्रतिक्रिया दिली ना. नारायणगडाच्या शिवाजी महाराजांना जरांग्यात साधू बघा सांगितलं, त्यावेळेस झोपी गेलते का तुम्ही? हो, एक वाक्य लक्षात घ्या. वाक्य फिक्के लक्षात नाही. नारायणगडाचा शिवाजी महाराज जरांग्यात साधू बघायला लावतो, त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते? कुठे गेलते तुमचे वाक्य? कुठे गेलता संप्रदाय? कुठे गेलते तुम्ही महाराज? भाषा संत कोणतेही असू द्या, नाही कोणत्याही गडावरले असू द्या, ऐकून घ्या. कुठलेही नेते असू द्या, मनोजदादा असू द्या, ऐकून घे. कुठल्याही नेत्याला भाषा वापरताना आपण आपल्या पात्रतेप्रमाणे वापरली पाहिजे. धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही दाखविता. ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं, त्याला पाठिंबा दिला, ते नाही दाखवलं तुम्ही. तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना, त्याच्यामुळं. मीडिया पाहूनच फोन केला. आम्ही बावळट नाही तुमच्यासारखे असं बिना माहिती कमी अज्ञान पाजळायला. काय मीडिया पाहिली तुम्ही? मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावला. बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का? कुसळ बोलताय तुम्हाला. तुम्ही बोलताय का? भाषा कशी असावी माणसाची? बोलताय तुम्ही स्टेटमेंट नीट पाहिलं का? मी काय काय स्टेटमेंट दिले? स्टेटमेंट सगळं पाहिले. तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही साहेब. तुम्हाला स्टेटमेंटची, आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत. हा, मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही. समजायला नाही, जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्या दुप्पट आम्हाला समजतं. आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो दररोज. नाही, तुम्ही ऐकतात, पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना. काय स्टेटमेंट दिलं तुम्ही? ते नामदेव शास्त्री चुकले. नामदेव शास्त्रीच्या चुका काढा. तुम्ही एवढे मोठे आहेत का? ते पाहत पुढे एकदा नाही. जे स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का? तुम्ही एवढं मोठे सगळ्या स्टेटमेंट काय सांगता? मी दोन्ही स्टेटमेंट दिलेत. ज्यावेळेस त्यांचा, एक मिनिट, मग मी काय म्हणतो, दुसरी ज्यावेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो, ज्यावेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय. हे तुम्ही पाहिलंय का? एक मिनिट, चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात? ते तुम्ही पहा आता मीडियामध्ये. तुम्ही पहा. मग बोलले कशासाठी तुम्ही पहा? म्हणजे आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य नाही का? काही बोलायचंच नाही का? शांत बस. मी बोलायला लावू नको मला जास्त. भाषा माणसाने व्यवस्थित वापरली पाहिजे. वारकरी संप्रदायात आधी विचार करून बोलायचं ना. ते बोलतेत काय? ते हत्येची समर्थन नाही म्हणले ना. हत्येला समर्थन नाही ह्या विषय बरोबर. बाकीच्या गायला कुठाने काढता? मानसिकता तपासन, काही तपासा. तुम्ही मानसिकता आहे का बरोबर? हॅलो. तुम्हाला आता कसं आहे, बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटॅलिटी नाहीये. आमची मेंटॅलिटी आणि सांगायची गोष्ट झालो आणि खराब झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील. काय होईल? हा, म्हणजे काय लोकशाही आहे का नाही? आम्ही व्यक्त व्हायचं का नाही? लोकशाही आहे. मग लोकशाहीच्या मार्गाने बघा काय बडबड लावते बिनकामाची. ही तो गुंडशाहीची भाषा झाली तुमची. तसे अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला. बाकी शहाणपण नाही करायचा. ती बोलतो मी काहीतरी, जे विचारलं त्याचं उत्तर द्या, बाकी नका सांगू. जी शास्त्री महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेलं आहे. ती तुम्ही मीडियाला पाहिलं बी असेल. पाहिलं म्हणूनच फोन लावला. हा, मग त्यांनी ज्यावेळेस धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय. हे तुम्ही कदाचित पाहिलं नाही. नाही, ते पाहिलं, ते पण पाहिलं आणि पहिला पण पाहिला व्हिडिओ. हा, मग तुम्हाला काय वाटवलं? काय वाटलं याच्यात? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. ज्यावेळेस शास्त्री बाबांनी ज्यावेळेस पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलं त्यावेळेस शास्त्री बाबा काय बोलले होते तुम्ही मला सांगा अगोदर. ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये. तुमची भाषा सारी सगळी आरेरावीची, बरोबर? काय? प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही, जे बोलले त्याची नाहीये, सगळी उगरी बागरीची आहे. तुम्ही जे मी बोललोय अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेलं आहे. आवाज येत नाही तुझा, बोल. जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय ती मीडियाला केलेलं आहे. आवाज येतोय? आवाज येतोय?
हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा हॅलो बोला. आवाज येतो का? हो येतोय येतोय. रेकॉर्डिंग सुरू नसली नीट चालू करून ठेवा, पण अडचण नाही येणार. म्हणजे आणि ते आता चालू होतं ना काहीतरी तुमचं रेकॉर्डिंग चालू केली किंवा काहीतरी, तुम्ही त्यासाठी म्यूट केलता का आवाज? फोन कट झाला होता, तुमचा फोन आलाय अच्छा, कुशलला. आमच्याकडून कट झालता का? बरं लक्षात घ्या जरा, असं ठीक आहे, नका ठीक करू आहे. तुम्ही. हा बोला, तुमचं काय आहे ते म्हणजे बोला, तुमचा काय फोन म्हणतो कट झाला, मी रिसिव्ह केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग तुमचं काय तो म्हणणं आहे ते बोला. माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही मला फोन केलाय, तुमचं म्हणणं मला सांगा. हा, आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का? तुम्ही योग्य ऐकली होती का योग्य पद्धतीनं? ज्यांनी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो? कसं म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो? तुम्ही ऐकलीच नाही. असं कसं होईल? त्या बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनिट. बाबांनी काय सांगितलं की मी हत्येचं समर्थन करत नाही, फक्त पाठराखण केली धनंजय मुंडेच्या हत्येचं समर्थन नाही केलेलं. इतकेला तुम्ही काढणार किंवा शास्त्री चुकले चुकले मग नारायणगडाचे महंत पार जरंगेला साधू म्हणले, त्यांनी जातीय मेळावा घेतला, त्यावेळेस कुठे गेलते महाराज तुम्ही? पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा. कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे. आपण तेवढ्या उंचीचे माणसं नाहीत. मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला, हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं, बरोबर, मान्य. मग मेळावे आणि घ्यायचे नाही त्यावेळेस का? त्यांनी तो व्हिडिओ काय भगवानगडावर तिकडं काय मेळावे होत नव्हते का पहिले? व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. साधू पाहायचा तर आंतरवली सराटीत जा, मान्य. व्हिडिओ पाहिलाय? एक लक्षात ठेवा, त्याच्यावर स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संतांच्या नीच दर्जा देता म्हणून, असं स्टेटमेंट का नाही आलं? महंतांच्या बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये. तुम्ही स्वतः वापरताय. मी तुमच्या बोलत नाही. तुमची भाषा ऐका माऊली, ऐका माऊली ऐका. तुमची जरांगेला साधू म्हणतो त्यावेळेस स्टेटमेंट का नाही दिलं तुम्ही? माऊली, तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची. तुम्ही संत म्हणजे महंतांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले. माऊली नाही, गावात नाव सांगशाल तिथे येऊन ठोकतो. नाही विषय काय, माझं गाव घाटा पिंपरी आहे. बरोबर, थांब येतो तिथं उद्या, तिथे थांब. कोण कोण येते? थांब, बरोबर करतो. काय करताय माऊली? काय असं म्हणतो म्हणजे ही तर दमद्याची भाषा झाली तुमची. काय दमद्याची भाषा झाली तुमची. काय दम बिम नाही दिला, ऐकून घ्या. नाही असं नाही, दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची. अच्छा, बरं ठीक आहे. त्याच्या बरं पद्धत सांगणार का? नाही, आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी बघा बरं. तुम्ही आता उद्या येऊनच तुम्ही कीर्तन करा ना, यायला राजकारणात डोका का लावता? संप्रदायाचा विषय आहे साहेब, असं काय बोलू राहिले तुम्ही? संप्रदाय कोणता काय? आमचा स्वतंत्र संप्रदाय. म्हणजे आम्ही तुम्ही एक मिनिट, तुम्हाला एक उदाहरण देतो, मान्य करा हो किंवा नाही याच्यावरूनच कळतं. नाही, आता उदाहरण नाही. ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत. तुमचा स्वतंत्र संप्रदाय. माऊली ऐकून घ्या. माऊली तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये. ऐकून घ्या. नाही, ऐका तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत. ही खूप शोकांतिक आहे आमची. नाही, मी तुमचा आता फोन कट करतोय. माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे. नाही, नसू द्या, पण तुम्ही वारकरी नाहीये. वारकरी मी आहे, ज्यांनी फोन केला तो बोलणारा वारकरी नाहीये. मित्र, मग तुमचं नाव तरी सांगा ना. अपरिचित वारकरी मी तुला नाव गाव पत्ता सगळं सांगतो, ऐकून घ्या आधी. नाही, तुमचं नाव सांगा माऊली आधी. मी वारकरी फिरकरी तसलं काही संबंध नाही आपला. मग तुमचं नाव सांगा ना. मी फक्त शास्त्री बाबाचा माणूस आहे. अहो तुम्ही आहेत, पण नाव तर असेल ना तुम्हाला काहीतरी. ठीक आहे ना. तू त्यावेळेस कुठे गेलतो? तू ते शिवाजी महाराज. तुमचं नाव सांगा आधी माऊली, तुमचं नाव सांगा. नावाच काय करायचं तुला? मी येतो बरोबर तुला भेटायला, थांब तिथे. नाही येईनात का? पण नाव सांगून आले तर बरं राहिलं असतं. मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं. नाव गाव सगळं सांगू, ऐकून घ्या माझं एक मिनिट. मी काय म्हणतो तुमचं ऐका माऊली, आधी नाव सांगा तुमचं. तुमची बोलण्याची भाषा सांगतो. आधार कार्डाचा फोटो टाकतो व्हॉट्सअपला. नको माऊली, तुमचं नाव सांगा. काय आहे? हा सांगतो. शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या. हे नाव आहे का तुमचं? हा आहे. मग सांगतो ते ऐकून घ्या. तुमचं नाव सांगा. मग ही नाही माऊली, ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची. माऊली, मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं. अगोदर तुमचं नाव सांगा. काय आहे? सगळं सांगू. आधार कार्ड टाकतो, पॅन कार्ड, रेशन कार्ड पण टाकतो, काय अडचण नाही तशी. बरं चालतं. भेटायला आल्यावर मग तुम्हाला झांजे महाराज, हरिभक्त पारायण भागचंद्र महाराज झांजे, ऐकून घेता का 2 मिनिटं?
आता तुम्हाला माऊली काही बोलत नाही. खरोखर एक तुमच्याशी मिनिट बोलण्याची ऐका. तुम्ही ज्यावेळेस तो तुमची शिवाजी भाषा महाराज नारायणगडाचे ऐका, महंत, ऐका. एवढ्या मोठ्या गादीचे महंत, आम्हाला भगवानगडाला गुरुस्थानी असणारी गादीचे महंत जर असं बोलतात, नाही 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 जादू आता पाहायचं असेल तर आंतरवाली सराठीला जा. याच्यात तुम्ही तुमचं ते- स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा आणि फोन कट करा. बाकी तो आम्हाला विषयच ऐकायचं नाही. आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज ते मुद्दा सांग पहिला सांगा. ती मानसिक तुम्ही नाव नाही सांगितलं मला, तुम्ही नाव नाही सांगितलं. शिवाजी महाराज नावाचं नाही, ते व्हिडिओ काढताना नावच हे होतं का? नाही 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 नाही, नाव सांगा अगोदर. मी मीडियासमोर तुम्ही मला माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही रितसर कायदेशीर तुम्ही कारवाई करा, राहुल हरकत नाही. गोरे नाव आहे त्यांचं, काय नाव आहे? राहुल गोरे. कुठून बोलता? ते याच्यातून बोलतात, ते काय कोणातून ते हिंगोलीवरनं बोलतात, ते येवला हो हो तिकडल्या साईडला काय ते असं काहीतरी नाव आहे, वेलतुरा का येवला असं काहीतरी. बर मग काय करा तुम्ही मित्र रीतसर ते ऐका एक मिनिट. ऐका, रीतसर कारवाई करा. मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. मी स्वतः काय म्हणले? मराठा आहे मी. अहो तुम्ही तुम्ही असे नीच दर्जाचे संप्रदाय हे करायला लागल्यावर कसं जमायचं तुमचं? मी तुम्ही एकाला अंगाशी नाही करता. ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज. तुमची बोलण्याची पद्धत खूप जात संप्रदाय तुम्ही- येत नाही म्हणून तर पण सांगतोय ना. तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ राहिली. नक्कीच तुम्ही या, अहो, तो नक्कीच वेगळा माझ्या माणूस आहे, क्षमतेने त्याचा तुम्हाला चहा संप्रदायाचा पाजता आला. काही संबंध नाही. तो मित्र एक माझा गावातला, तो संप्रदायाचा आणि त्याचा माझ्यातला कीर्तनाला आला तरी तो येत नाही. कीर्तन असलं तरी गावात इतका माणूस येतो त्याचा. असले कीर्तन ऐकतो का? आता संप्रदाय तर पुन्हा ऐकूच शकत नाही आयुष्यात. कीर्तन नाही, काहीच नाही, काहीच नाही. बर चालतंय. चला, रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला बोलून आनंद वाटला. डबल स्टेटमेंट काळजी आलं घ्या. ना, मग आपण भेटूयात निवांत. स्टेटमेंट दिलंय मी कालच. हो नाही डबल आले, 2 झाले ना, तिसरा आले, भेटूयात महाराज. म्हणजे हे काय तुम्ही धमकी देऊ राहिले काय मला? धमकी नाही, मग ही धमकी नाही, सांगतोय ते. अशी सांगण्याची पद्धत आहे का? ऐका, म्हणजे ऐका, स्टेटमेंट ऐका, आलं तर ऐका. म्हणजे हे तर अहो व्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही माणसाला? हो, आहे. एक मिनिट, व्यक्ती स्वातंत्र्य. मी जर चुकलं असेल, तुम्हाला गैर वाटत असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता ना. शिवाजी